अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। कोपरगाव तालुक्यात वाढती गुन्हेगारी आणि तरुणाई ही नशेच्या आहारी वाहत चालली असून तरुणांना हाताला काम नसल्यामुळे तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण तरुणांमध्ये वाढत चालले असून असंख्य तरुण हे व्यसनेच्या अधीन होत चालले आहेत। याचेच गांभीर्य लक्षात घेऊन तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखालीच संजीवनी नोकरी महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे। सदरचा मेळावा हा शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संत ज्ञानेश्वर स्वामी मौनगिरी महाराज निवास क्रमांक 1 व 2 पुलतांबा चौफुली नगर मनमाड रोड कोपरगाव या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। तरी जास्तीत जास्त कोपरगाव तालुक्यातील बेरोजगार तरुण तरुणींनी या मेळाव्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन विवेक भैया कोल्हे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केले आहे। आज या ठिकाणी आपण सर्वांना आमंत्रित केलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे वाढत चाललेली बेरोजगारी या अनुषंगाने संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवा सशक्तीकरण हे आपलं 5 उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट राहिलेलं आहे आणि त्याच माध्यमातून संजीवनीचा नोकरी महोत्सव 2024 आपण या ठिकाणी 5 ऑक्टोबर 2024 शनिवारी संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज भक्तनिवास 1 व 2 या ठिकाणी घेणार आहोत। त्याकरता खरं तर आपण जर याची पार्श्वभूमी बघितली तर भारतातील बेरोजगारीचे सुमारे 83% हे तरुण बेरोजगार आहेत असा अहवाल सांगण्यात येतो। इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून जो अहवाल प्रसिद्ध झाला त्याच्यातही अशाच पद्धतीची आकडेवारी सांगण्यात आलेली आहे आणि त्यातही साधारणपणे 65% माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेले बेरोजगारांचं प्रमाण हे 2000 साली होतं। त्याप्रमाणे काही वर्षांमध्ये साधारणपणे 1.5 कोटी वर्षाला रोजगार मिळालेले असले म्हणजे महिन्याला 12 लाख PF अकाउंट्स उघडले गेलेले आहे। परंतु दुर्दैवाने आपल्या या जिल्ह्यामध्ये फक्त 1682 कंपन्यांनीच नव्याने PF अकाउंट घेतले आणि त्यामध्ये देखील कोपरगावमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये 10च कंपन्यांचे नव्याने PF अकाउंट उघडले। साधारणपणे 20च्या वर कर्मचारी असतील तर PF अकाउंट त्या कंपनीला घ्यावं लागतं। अंदाजे 10 कंपन्यांचा प्रत्येकी 10-20 जरी कर्मचारी पकडले तरी 200च्या वर त्या ठिकाणी रोजगार गेल्या 5 वर्षामध्ये उपलब्ध झालेला नाही। अर्थात त्याच्यामधून संजीवनी कॉलेजमधून पासआउट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घेतलेली नाही। ती गेल्या 5 वर्षामध्ये जवळपास 6,500 लोकांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे। किंबहुना कॉल सेंटरच्या माध्यमातून झालेला रोजगार त्याच्यात घेतलेला नाही। परंतु हे सगळं होत असताना गेल्या वर्षभरामध्ये 22-23चा आकडा जर बघितला तर भारतामध्ये 1,71,000 लोकांनी आत्महत्या केलेली युवकांनी आणि त्याच्यात प्रामुख्याने कारण हे बेरोजगारी किंवा आर्थिक अस्थिरता असल्या कारणास्तव हे मोठं कारण त्याचं ठरलेलं आहे। आणि याचाच भाग म्हणून अनेक युवक कुठल्या तरी चुकीच्या मार्गाला लागत आहे, 2 नंबरचे धंदे करत आहेत आणि त्याच्यातून होणारी गुन्हेगारी ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। हा रोजगार किंवा नोकरी महोत्सव कोपरगाव आणि परिसरातील लोकांकरता असल्या कारणास्तव मी इतर आकडे सांगणार नाही। परंतु एकट्या कोपरगावमध्ये जवळपास गेल्या 5 वर्षामध्ये 2122हून अधिकचे गुन्हे त्या ठिकाणी झाले। त्यामध्ये शहरामध्ये 1500 आणि ग्रामीणमध्ये 2000हून अधिक गुन्हे त्या ठिकाणी नोंदवले गेले। आणि धक्कादायक बाब म्हणजे त्याच्यामध्ये 55 इतके मर्डरचे गुन्हे आहे। त्यामध्ये इतर खुनाचे प्रयत्न झालेले इतर वेगळे 30-40 गुन्हे आहे। असे वेगवेगळे बलात्कार, विनयभंग, दरोडा, चोरी, वाळू चोरी, घरफोडी, मारामारी असे सगळेच गुन्ह्यांचा समाविष्ट आहे या सर्व 3,500-4,000 हजार गुन्ह्यांमध्ये। आणि म्हणून कुठंतरी आपण एक जबाबदार नागरिक म्हणून एक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने युवा सशक्तीकरण घेत असतो। त्याचाच भाग म्हणून आम्ही संजीवनी नोकरी महोत्सव 2024 आयोजन केलेलं आहे। 5 ऑक्टोबर 2024 सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत याचं आयोजन आहे। यामध्ये आम्ही महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांकडे
संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून असेल, संजीवनी कॉलेजच्या माध्यमातून असेल किंवा आमच्या इथं बसलेल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत याच्यापर्यंत आमचं मागणी केली आहे। त्याच्यामध्ये 100हून अधिक कंपन्यांनी या ठिकाणी येण्यास सहमती दर्शवलेली आहे आणि जवळपास 10,000 पर्यंत वेकन्सीज या ठिकाणी त्या कंपन्या आपल्याकडे घेऊन येणार आहे। म्हणून अशी मोठी संधी, सुवर्ण संधी मी तर खऱ्या अर्थाने म्हणाल की पहिली या जिल्ह्यामध्ये अशा मोठ्या प्रमाणात रोजगार मेळावा कुठंच झाला नसेल, किंबहुना या 10-15 तालुक्यांमध्ये अशा पद्धतीचा मेळावा कधी झाला नसेल असा मेळावा आपण घेऊ पाहू इच्छित आहेत। त्यामध्ये IT सेक्टर असेल, नॉन IT सेक्टर असेल, बँकिंग सेक्टर असेल, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, IT सेक्टर असेल, डिप्लोमा, ITI, फार्मा किंवा इतर डिप्लोमाचे फील्ड, या सगळ्यांना हे सगळे सेक्टर्स त्या ठिकाणी येणार आहे। या विरहित नामांकित कंपन्या सांगायचं झालं तर ICICI सारखी नामांकित कंपनी येणार आहे, वेलनेस आहे, एक्साइड आहे, पेटीएम आहे, सन फार्मा आहे, डॉक्टर रेड्डीज आहे, टाटा मोटर्स आहे, ॲक्सिस बँक आहे, महिंद्रा सारखी कंपनी आहे, बजाज आहे, पिरिमल आहे, CIE आहे, ग्रीन IT आहे, अलाइड सॉफ्टेक आहे, झोमॅटो आहे। या सर्व कंपन्या अगदी आपल्याला कुठं न जाता ह्या आपल्या कोपरगाव नगरीमध्ये जनार्दन स्वामी आश्रमाच्या ठिकाणी येणार आहे। म्हणून मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून आमच्या सर्व बेरोजगार युवांना आवाहन करू इच्छितो की आपल्याला ही सुवर्ण संधी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून येत्या 5 ऑक्टोबर 2024ला सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 100हून अधिक कंपन्या येणार आहे। 10,000 पर्यंत रोजगार या ठिकाणी उपलब्ध आहे आणि सर्वच फॅकल्टी जवळपास याच्यामध्ये कव्हर झालेल्या आहे। सगळ्यांनी आपण लाभ घ्यावं आणि त्याच दिवशी आपण 2 गोष्टी, आलेला माणूस कुठलाही रिकाम्या हाती जाणार नाही आहे। एक तर तो नोकरी घेऊन जाईल किंवा जॉब कार्ड घेऊन जाईल। नोकरी म्हणजे त्याच दिवशी इंटरव्ह्यूमध्ये आपण त्यांना संध्याकाळच्या आत जेवढे लोक शॉर्टलिस्ट होतील, जेवढे लोक पात्र होतील, मग ते 1000 असतील, 2000 असतील, 3000 असतील, त्या सगळ्यांना त्याच दिवशी रोजगार आपण उपलब्ध करणार आहोत। त्याचप्रमाणे ज्यांना त्या दिवशी नोकरी मिळणार नाही ते त्या ठिकाणी जॉब कार्ड संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। ते जॉब कार्डच्या माध्यमातून पुढील 6 महिने दर महिन्याला त्यांना मेसेजद्वारे कंपनीची वेकन्सीज आणि HR या दोन्हींचे कॉन्टॅक्ट नंबर आणि त्या ठिकाणी थेट कनेक्शन करून देण्याचं काम त्या जॉब कार्डच्या माध्यमातून करणार आहोत। त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की दिलेली लिंक आम्ही त्या ठिकाणी आपल्याला व्हॉट्सॲपवर देणार आहोत। संकेतस्थळ त्या ठिकाणी www.sanjeevnijobfair.com याच्यावर देखील आपण रजिस्टर करू शकतो, ऑनलाईन फॉर्म भरू शकता। QR कोड सोशल मीडियाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही ती लिंक आपल्यापर्यंत पोहोचू। जेवढे बेरोजगार युवक आहेत त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवावं हीच या निमित्ताने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करतो। आणि विशेषतः या मेळाव्यामध्ये दिव्यांग उमेदवारांसाठी प्राधान्य आम्ही सर्वच कंपन्यांशी बोलून आग्रह धरून तो दिलेला आहे। म्हणून आमच्या दिव्यांग बांधवांना देखील मी विनंती करेल की आपण देखील आपल्यासाठी सुद्धा तिथं अनेक संधी उपलब्ध आहे, प्राधान्य आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। त्याच्यामुळे आपण निश्चितपणाने येऊन त्याचा लाभ घ्यावा। आमच्या महिला असतील, युवती असतील, युवक असतील, सगळ्यांनाच मी या निमित्ताने पुन्हा एकदा आवाहन करतो की संजीवनी नोकरी महोत्सव 2024मध्ये आपण भाग घ्या आणि आपलं उज्ज्वल भविष्यासाठी त्या ठिकाणी ऑनलाईन लिंकवर नाव नोंदणी करा आणि नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवा हीच या निमित्ताने विनंती। म्हणजे जे विविध प्रकारचे कोर्सेस केले जातात किंवा शिक्षण घेणार तर त्यांच्यासाठी ते संधी उपलब्ध आहे, परंतु अनेक जे तरुण आहेत ते अशिक्षित आहे किंवा त्यांचं शिक्षण कमी आहे, ते देखील त्यांच्या संधी शोधत आहे, त्यांच्यासाठी काय? निश्चितपणाने त्यांचा आम्ही विचार केलेला आहे। त्यांच्यासाठी एक स्वतंत्रपणाने त्या ठिकाणी हाऊसकीपिंगचे असतील किंवा इतर कंपन्यांचे आम्ही बोललेलो आहोत। सध्या प्राधान्य सुशिक्षित बेरोजगारांना आम्ही दिलेलं आहे, परंतु काही युवकांच्या मागणीस तो आम्ही त्या ठिकाणी सिक्युरिटी असतील किंवा इतर हॉस्पिटॅलिटी असतील किंवा हाऊसकीपिंग असेल याच्या देखील संधी त्या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे। विनंती एवढीच की आपल्या या ठिकाणी सगळ्या नोकरी मिळणार असं होणार नाही, आपल्याला देखील ती तयारी ठेवली पाहिजे की ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे। डबक्यातलं बेडूक होण्यापेक्षा समुद्रातला मासा झाला पाहिजे अशा मताचा मी आहे। म्हणून सगळ्या युवकांना आव्हान आहे की आपण येऊन या ठिकाणी आपली नाव नोंदणी निश्चितपणाने करा, त्या दिवशी येऊन या संधीचा लाभ घ्यावा। नाही, त्या ठिकाणी sanjeevnijobfair.com वर नाव नोंदणी करायची आहे, परंतु येत असताना आपण आपले सगळे, समजा आपण BE सिव्हिल असाल किंवा BE कॉम्प्युटर असाल किंवा डिप्लोमा असाल, ITI असाल, शैक्षणिक पात्रता जी काय डॉक्युमेंटेशन आहे, कास्ट सर्टिफिकेटपासून सगळी ती आपण तिथं घेऊन आलेले व्यवस्थितपणाने योग्य राहील। ज्या पद्धतीने कंपनीजला आपण इंटरव्ह्यू देतो
त्याच पद्धतीने आपल्याला तिथं इंटरव्ह्यू द्यायचा आहे. सगळ्यांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी मोठ्या कंपन्यांना बोलवलेलं आहे, आपली मांडणी झाली पाहिजे. ह्या हेतूने देखील जर लवकरात लवकर आपण नाव नोंदणी केली 30 तारखेपर्यंत, नाव नोंदणी तशी 4 तारखेपर्यंत किंवा अगदी ऑन दी स्पॉट आला तरी चालू आहे. परंतु जे लोक आधी नाव नोंदणी करतील ऑनलाईन पद्धतीने त्यांना आम्ही संजीवनी युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून स्किलिंग देखील करणार आहे. इंटरव्ह्यूला सामोरे कसं जायचं, कशा पद्धतीने त्या ठिकाणी इंटरव्ह्यू फेस करायचा, त्याची देखील सॉफ्ट स्किल किंवा स्किलिंगचं आम्ही ट्रेनिंग घेणार आहोत. मतदारसंघाने आता युवकांसाठी काम करतोय, संधी मोठी आहे, सगळ्यांसाठीच आहे. परंतु आपल्याच मतदारसंघामध्ये 18 ते 40 किंवा 18 ते 35 वयोगटात जर आपण बघितलं तर सरासरी 18 ते 30 मध्ये सरासरी 60,000 युवक युवती आहे. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि जर 5 वर्षाचे आकडे घेतले तर 10च्या वर PF अकाउंट आपल्या तालुक्यात उघडले गेलेले नाही. म्हणजे मोठ्या प्रमाणात ह्या 60-70 हजार युवतींमध्ये बेरोजगारी आहे. म्हणून प्राधान्याने शक्यतो त्यांनाच आहे. पण इतरही लोक जर लाभ घेऊ इच्छित असाल तर आम्ही काय त्यांना थांबवणार नाही, त्यांचं स्वागतच आहे. शेवटी युवा सशक्त व्हावं हाच आमचा त्याच्या मागचा उद्दिष्ट आणि ध्येय आहे. युवकांसाठी करिअर गायडन्स किंवा मार्गदर्शन शिबिरे झाली पाहिजे अशी मागणी जी आहे तर युवकांमधून समोर येत आहे. त्यासाठी संजीवनी लोक शिक्षण पुढाकार घेणार. निश्चितपणाने आम्ही घेऊ, हा त्याच पुढाकाराचा एक भाग आहे. अनेकदा बेरोजगारांसाठी मार्गदर्शन शिबिर आम्ही घेतलेली आहे आणि हे त्याचा पुढचा पाऊल आहे की अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी रोजगार मिळावा. सर्व नामांकित कंपन्यांशी बोलून, विशेषतः नाशिक, संभाजीनगर, पुणा किंवा अहमदनगर या ठिकाणच्या कंपन्यांना आम्ही प्राधान्याने याच्यात सहभाग करून घेतलेला आहे. 10,000 वेकन्सीज आहे, 10,000 वेकन्सीज आहे. ते आपण किती त्यातला फायदा घेतो. आमचे युवक 10,000 ओपनिंग्स घेऊन आम्ही त्या रोजगार मेळाव्यात येतो आहे. आता आपल्या इथं सगळ्याच युवकांनी त्याचा फायदा घ्यावा ही माझी कळकळीची पुन्हा एकदा विनंती आहे. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आयोजन करण्यासाठी आम्हाला आपली सहकार्य लागणार आहे. मी मीडियालाही देखील विनंती कराल की आपण हे जास्तीत जास्त आमच्या युवकांपर्यंत पोहोच करावे. तसं नाही, नियोजन तसं केलेलं आहे. हे आपले फॉर्म आहे, अशा पद्धतीचा फॉर्म आपण भरून घेणार आहोत सगळ्या युवकांचा, बेरोजगारांचा. त्यानंतर त्या कंपनीजमध्ये आधी प्रायमरी वेटिंग होईल. सर्वप्रथम आल्यावर सर्वांचं हॉलमध्ये ब्रीफिंग केलं जाईल. त्याच्यानंतर सगळ्या कंपन्यांचं त्या ठिकाणी स्टॉल लागतील. त्याच्यामध्ये आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार शॉर्टलिस्टिंग आम्ही करणार आहोत. त्या शॉर्टलिस्टिंग झाल्याप्रमाणे कोणत्या कंपनीची ती रिक्वायरमेंट आहे आणि 100-100च्या स्लॉटमध्ये आम्ही ते आत पाठवणार. ॲट अ टाईम एका कंपनीचे 1-1, 2-2, 3-3 HR तिथं असणार आहे. ते प्रत्येकाचा 1-on-1 इंटरव्ह्यू त्या ठिकाणी घेऊन शॉर्टलिस्ट करणार आहे आणि त्याच ठिकाणी संध्याकाळच्या आत जेवढे पात्र कॅन्डिडेट्स आहेत त्यांना आपण हातातच जॉब लेटर किंवा नियुक्तीपत्र आपण त्याच दिवशी देणार आहोत. आम्हाला अपेक्षा आहे की आपल्या युवकांनी जास्तीत जास्त 10,000 ओपनिंग आहे, त्यापैकी जास्तीत जास्त युवकांनी त्याची संधी घेऊन नोकरी मिळवावी हीच आमची या निमित्ताने अपेक्षा. मला माहीत असल्याप्रमाणे नाही, आत्ताच भरवण्याचं कारण असं काही नाही, आपल्याला ज्ञात आहे. MIDCचा प्रश्न त्या ठिकाणून आला. गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगावमध्ये संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर दिला जातो आहे. स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून संजीवनी कारखाना असेल, कोपरगाव औद्योगिक वसाहत असेल, संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज असेल, किंबहुना संजीवनी पतसंस्था असेल, गोदावरी दूध संघ असेल, शिर्डी संस्थान असेल, रयत शिक्षण संस्था असेल, ST महामंडळ असेल, पुणे येथील NHEC संस्था असेल, त्यामध्ये संजीवनी कॉलनी तिथं आहे, VSI सारखी संस्था असेल. या सगळ्यांच्या माध्यमातून किंवा संजीवनी कारखान्यातील नवन प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जात होता. परंतु दुर्दैवाने गेल्या 20 वर्षामध्ये 15 वर्ष ज्यांच्या हातात ही सत्ता आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये एक नवीन उद्योग या तालुक्यामध्ये आला नाही. त्या उलट विपिनदादा कोल्हे असतील किंवा मी स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालून कॉल सेंटर आपण या ठिकाणी आणलं. त्या ठिकाणी 1000 लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. वॉटरलेस इंडस्ट्री आणावं लागते, कारण की पाणी समन्याय वाटपामध्ये जे आपलं गेलेलं आहे त्यामुळे इंडस्ट्री येऊ शकत नाही. 80% आरक्षण गेलेलं आहे, 20% सिंचनासाठी शिल्लक आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी कुठलीही इंडस्ट्री येऊ शकत नाही. आम्ही औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून जवळपास 30-35 एकर नव्याने जागा देखील मिळवलेली आहे. राजकीय कारणास्तव ती प्रलंबित राहिली 5 वर्षामध्ये. परंतु MIDCसाठी देखील आम्ही पाठपुरावा केला आणि सोनेवाडी असेल या ठिकाणी MIDC मंजूर झालेली आहे. तिचाही अनेक लोक घेत आहे. परंतु
त्यासाठी आम्ही युवकांचे 10,000 सह्या असतील, वेगवेगळ्या मागच्याही मंत्रिमंडळातले मंत्री असतील किंवा याही मंत्रिमंडळातले मंत्री असतील यांचा पाठपुरावा करून आम्ही ती MIDC देखील मंजूर केलेली आहे. परंतु तिथं इंडस्ट्री येऊन त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हायला वेळ आहे. त्यामुळं आम्ही या संजीवनी नोकरी महोत्सवाचं आयोजन करून वाढती गुन्हेगारी आणि बेरोजगारी आणि व्यसनाधीन होणाऱ्या युवकांना कुठंतरी चांगल्या मार्गावर आणणं पाहिजे या हेतूने आम्ही हा नोकरी महोत्सव भरवतो आहे.